लाडकी बहीण योजना या योजनेचा काल जी.आर. आला होता. सर्वांना त्या संदर्भात आपल्या चॅनलवर अपडेट देण्यात आलेली होती. परंतु प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेलं आहे की यावेळेचा मग आपला जो हप्ता आहे म्हणजे फेब्रुवारीचाच 20वा हप्ताच मिळणार आहे यावेळेस, हे मी कालच सांगितलं तुम्हाला. आणि यापूर्वी पण मी सांगत होतो तुम्हाला की एकच हप्ता मिळणार आहे आणि त्याची तारीख पण सांगत होतो मी तुम्हाला की कोणत्या तारखेच्या नंतर, म्हणजे एप्रिल 10च्या नंतर पुढे गेलं असतं वितरण, एप्रिल 7च्या नंतर पुढे गेलं असतं तर मग 2 हप्ते मिळाले असते. आणि आता ऑब्व्हियसली तसं होणार नाही. मग नेमके वितरण कधी होणार आहे, वितरण कधी सुरू होणार आहे, हा प्रश्न प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेला आहे. एकूण किती हप्ते मिळणार आहे? उत्तर आहे 1. किती रुपये? याप्रमाणे 1500 रुपये याप्रमाणेच. परंतु कधीपर्यंत वितरण होणार आहे त्याबद्दल एकदा सांगा. कालचा जी.आर. बघा 24 मार्चच्या रोजी दाखवलेला जी.आर. होता. आपण येऊयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे. अगदी कमी शब्दामध्ये सांगतो नेहमीप्रमाणे. बघा, आज जर आपण पाहिलं तर आज आहे 25 तारीख, आज आहे बुधवार. आणि एक जर विचार केला आपण, गेल्या वेळेस काय झालं होतं मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. गेल्या वेळेस 18 तारखेला जी.आर. आला होता आणि 23 तारखेला म्हणजे 18 फेब्रुवारीला जी.आर. आला होता आणि 23 फेब्रुवारीला वितरण झालं होतं. मग आता यावेळेस बघूयात आपण कधीपर्यंत वितरण, आणि एकदम लॉजिकनं सांगतो मी तुम्हाला. बघा, आज बुधवार आहे बरोबर, आणि उद्या जर आपण पाहिलं तर उद्या रामनवमी आहे, रामनवमी बरोबर. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं 31 तारखेला जर पाहिलं आपण तर महावीर जयंती आहे, आता मी तुम्हाला का सांगतोय, सर्व सविस्तर सांगतोय. आणि रविवारी जर पाहिलं आपण म्हणजे 29 तारीख येते तर ह्या तारखेला पण सुट्टी आहे. म्हणजे एकंदरीत जर विचार केला आपण तर आपल्याला काही 3 दिवस असे असणार आहेत याच आठवड्यामधले बरं का. तर त्या 3 दिवसाला सुट्ट्या असणार आहेत. मग त्याच्यामधला पहिला दिवस असणार आहे 26 तारीख, त्याच्यानंतरची एक म्हणजे 26 तारखेला रामनवमी असणार आहे, 31 तारखेला महावीर जयंती असणार आहे आणि रविवारी असणार आहे 29 तारीख. तर ह्या तारखेला वितरण होण्याची शक्यता 50% पेक्षा पण कमी असते. तरी देखील सांगतो आहे, तरी देखील महत्त्वाची गोष्ट ही सांगतो आहे की आपल्याकडे मग तारखा कोणत्या राहतात. तर त्याचं उत्तर असं आहे बघा, एक आजची तारीख आहे म्हणजे 25 तारीख, त्यानंतर 27 आणि 28 ह्या 2 तारखा आहे आणि त्यानंतर एक 30 तारीख आहे. म्हणजे जर वितरण झालं तर आज किंवा 27, 28 किंवा 30 या मोजून आपल्याकडं फक्त किती तारखा आहेत बघा, 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 तारखाच्या दरम्यान किंवा या 4 तारखालाच वितरण होण्याची शक्यता ही अधिक आहे. कारण की बघा, वितरणाचा जी.आर. आलेला आहे. आता असं नाही आहे की सुट्टीच्या दिवशी वितरण होणार नाही, होऊ पण शकतं, पण मोस्ट प्रोबॅबिलिटी जर पाहिली तर अगदी तुम्हाला लॉजिकनं सर्व मांडलेलं आहे आणि याचप्रमाणे वितरण होणार आहे. आणि वितरण याच आठवड्यामध्ये खास करून लेतले 3-4 दिवसाच्या आतच जी.आर. आल्याच्या नंतर वितरण होत असतं. त्यामुळे काही चिंता करू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत पण KYC दुरुस्ती केली नसेल तर KYC दुरुस्ती करून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, जर वितरणाची अचानक सुरुवात झाली तर आपल्या चॅनलवर पुराव्यासहित व्हिडिओ उपलब्ध होईल आणि सर्वात अगोदर, त्यामुळे कोणीही काही चिंता करायची गरज नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.